विधान परिषद चुनाव के लिए मतदान जारी है। इसी पृष्ठभूमि पर मतदान करने पहुंचे भाजपा विधायक नारायण कूचे ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार के नेतृत्व में चुनाव होने की बात कही। आगे कूचे ने जालना मतदार संघ में बदनापुर में 14 के 14 उम्मीदवार आने की बात पर जोर दिया। साथ ही विधायक नारायण कूचे ने शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे गुट पर गंभीर आरोप लगाते हुए सांसद संजय राउत न्यूनतम समर्थन मूल्यों की राजनीति करते हैं, ऐसा कहा। यह बयान कूचे ने मीडिया से बातचीत के दौरान साझा किया। महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या निवडणुका होतात। या महाराष्ट्रामध्ये आदरणीय या महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री महायुतीचे एकनाथजी शिंदे साहेब असतील, दुसऱ्या उपमुख्यमंत्री आमचे आदरणीय सुनेत्रा वहिनी असतील, यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या निवडणुका होत आहेत। त्या धर्तीवर छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथे आज मतदान आहे। बदनापूरचे 14चे 14 मतदार इकडे आले। मला वाटतं राज्यामध्ये सगळ्यात जास्त लीडना येणारी कोणती सीट असेल तर ती छत्रपती संभाजीनगर जालन्याची, याच्यात पुढेही शंका नाही आणि ते सुहास शिरसाट आज विजय होतील याच्यात मला शंका वाटत नाही। विधान परिषदेवर जो फायदा व्हायचा तो मताचा फायदाच होणार आहे। ज्यांना माणसं सांभाळता नाही आले, मत वाढले ना, आमचे मत वाढले, पूर्ण राज्यात वाढले आणि नांदेडमध्ये मत वाढले, लातूरमध्ये मत वाढले, आमचे जालन्यात वाढले। हे महत्त्वाचा विषय नाही। हे बघा, ते मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे साहेब 40 आमदार फुटले, आता तर पदावर नाहीये। जनतेला विकास पाहिजे, विकासाच्या जोरावर लोक या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी जेव्हा 2047चं विजन बघितलं म्हणून खासदाराला एनडीए मध्ये यायचं म्हणून त्यांनी पाठिंबा दिला आणि वेगळा गट केला। तो विश्वास आहे मोदीजीवर। संजय राऊत म्हणतात की नाही, संजय राऊतला हमी भाव काय आहे माहितीये, त्याला रस्ता माहितीये भाव। त्यांना जर घेतलेच नाही त्याला भावच असता माहिती, पण तो भाव मध्ये सामील असं आतून त्यांना तर सरकार घातलंय मागचं, तोच पैसे घ्या म्हणतो। म्हणजे गुवाहाटी प्रकरणाचा संदर्भ त्याला तेव्हा पैसे दिले तेव्हा तो फुटलं।